थेट मी धनंजय मुंडेला एकच आवाहन करते, दलाल लोकांच्या ऐकू नका. अजून दलाल लोकांच्या ऐकू नका. तुम्ही पूर्ण संपून गेलेले आहे. जरी तुमच्याकडे आत्ता जरी थोडीफार लाज वाटली आहे, एक महिलाला तुम्ही किती परेशान करणार. आणि मी फक्त बायको नाहीये, मी प्रेमिका म्हणून विचार केलेला आहे आजपर्यंत. काल मला कोणी विचारलं होता की तुम्हाला माहित नाही होतं का धनंजय मुंडेकडे इतकी प्रॉपर्टी होती. तर मी एकच उत्तर दिला त्या व्यक्तीला की नाही, मी बायको म्हणून नाही आणि मी रखेल म्हणून मी राहिली नाही त्यांच्यासोबत. मी एक प्रेमिका म्हणून राहिली त्यांच्यासोबत. त्याच्यासाठी मला 2022 पर्यंत जोपर्यंत आमच्या वाद जे आहे कोर्टामध्ये गेला नाही, आणि कोणी घेऊन गेला कोर्टामध्ये, धनंजय मुंडे घेऊन गेला, मी नाही गेली पहिल्यांदा. आणि मी एकच बोलते की आज जोपर्यंत आमच्या कोर्टामध्ये गेला नाही, मला हे पण माहित नाही होता की धनंजय मुंडे काय आहे, मंत्रीची जे ताकद असते ते काय असते हे मला माहित पण नाही होता. आणि त्यांची किती प्रॉपर्टी आहे, कुठे कुठे आहे, मला माहित पण नाही होता. त्याच्यासाठी मी स्वतःची प्रॉपर्टी विकून त्यांना मंत्रीपदासाठी 2 वेळे चुनावमध्ये इलेक्शनमध्ये दिलेले सगळे पैसे. तो मी धनंजय मुंडेला एकही आव्हान करते, तुझ्यामध्ये जरासी लाज आहे आणि देवाच्या तुला जरासी भीती आहे, तो माझ्यासाठी तू न्याय कर. नाही तो देवानी तुला पण 3 मुली दिलेली आहे. Thank you.